रामकृष्ण हरी भक्त पारायण समाधान महाराज पाटील. बरेच जण मला विचारतात, महाराज हे विज्ञान युग आहे, हा एआयचा जमाना, या ठिकाणी अध्यात्माची गरज काय आहे? तर दादा, या एआयच्या युगामध्ये, या विज्ञानाच्या युगामध्ये आम्हाला कितीही प्रगती करता आली तरी सुद्धा आज आम्ही त्यांच्याकडून भौतिक सुखाची प्राप्ती करू शकतो, पण माणसानं जीवन कसं जगावं? मी कोण आहे, कशा करता आलो, मला जायचं कुठे, माझं खरं अस्तित्व काय आहे, हे जर करून घ्यायचे असेल ना, तर विज्ञानाची नाही गरज दादा, अध्यात्माची गरज आहे. जेव्हा मी शास्त्राच्या शरणामध्ये जाऊ, जेव्हा मी संतांच्या शरणामध्ये जाऊ, जेव्हा भगवंताला आठवण करू, जेव्हा मी खरं ग्रंथांचं वाचन करू, तेव्हा मी कोण आहे, कशा करता आलोय, मला जायचं कुठे, माझं खरं अस्तित्व काय आहे, हे त्याच दिवशी कळेल. विज्ञानाला कितीही प्रगती करू द्या, विज्ञान अध्यात्माचे शिखर गाठू शकत नाही. आणि ज्या दिवशी अध्यात्माचे शिखर विज्ञान गाठेल, त्या दिवशी ताड पखवाज आणि ग्रंथांना समुद्रामध्ये व्हावं लागेल, त्या वरच्याला किंमत राहणार नाही. आज लोकसंख्या भरभराट वाढत आहे, 140 कोटी जनता वाढली, लोक वाढली भारत देशामध्ये, पण आज माणसं कमी होत आहेत. आज माणसाला माणुसकी नाही राहिली. आमचं जे यंग जनरेशन, आमची जी तरुण पिढी आहे, ही उन्मत्तपणानं वागत चालली आहे, व्यसनाच्या अधीन गेली. नको ती व्यसनांचं कीड या तरुण पिढीला लागलं. आज शिक्षणाची पद्धत बदलली आणि या शिक्षणाच्या पद्धतीमुळे आज आमच्या मुलांचे संस्कार कमी झाले. यांना संतांबद्दल माहिती नाही, यांना ग्रंथांबद्दल माहिती नाही, यांना आमचं शास्त्र माहित नाही. शिवाजी महाराजांचं फक्त नाव तोंडातून घेतात, पण त्याच मुखाद्वारे गुटख्याची पुडी खातात, हे आम्हाला केव्हा कळेल? ज्या संभाजी राजांनी 42 दिवस तुमच्या आमच्याकडच्या धर्माचे अस्तित्व टिकवण्याकरता 42 दिवस इतके हाल सहन केले, नुसतं कहाणी ऐकली तर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होतात. मग कधी करतील आम्हाला आमचे संभाजी महाराज? धर्माबद्दल आस्था नाही राहिली आमच्या मुलांना. बाळ जन्माला आलं तर मायबाप त्याच्या शिक्षणाकरता 1-1 रुपया जोडतात. आज ज्युनियर केजीला, सिनियर केजीला 50-50, 60-60 हजार रुपये वर्षाला फी भरतात, पण त्याला ज्ञानेश्वरी कळावी, माझ्या तुकोबरांचा गाथा करावा, त्याला योग्य संस्कार मिळावेत, त्याला थोर मोठ्यांचा आदर करावा, आमचं पोरगा एक कर्तृत्ववान बनावं, एक शीलवान बनावं, याकरता 1 रुपया सुद्धा आमचे माईबाप खर्च करत नाही. मग आम्ही कोणत्या दिशेकडे वाटचाल करत चाललो आहोत, हा प्रत्येकानं प्रश्न करावा. का म्हणून आम्ही जन्माला आलो? आमचं मूळ स्वरूप काय आहे? कधी कळलं आम्हाला? का आम्हाला या नरदेहाची किंमत नाही कळाली मायबाप? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकवल्यावर मग फेरा पडे. हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही, म्हणून साधू संतांनी आम्हाला ठिकठिकाणी जागं केलं. प्रत्येक माणसानं हा विचार करावा की मला शेवट गोळा करायचा आहे, आणि आम्ही संसारामध्ये जोही अट्टहास करणार, त्या अट्टहासाचा आम्हाला काहीतरी निष्कर्ष कळलं पाहिजे. म्हणून माझ्या तुकोबरायनं म्हणावं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाच्या दिस गोड भावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली आवे चाचे, नाम मंगळाचे ते गुणे, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस 4 खेडी मेळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवट तो भला माझा बहु गोड भावा, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, परिहार झाला उग्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, तो का म्हणे वाणी गेली आता घे उधली, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. शेवट गोड होण्याकरता माणसानं जगावं, कारण त्या नरदेहाचा भरोसा नाही मागत. कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा या देहाचा. म्हणून तुकोबारायनं देखील अजून पुढे सांगितलं,
की माणसानं प्रत्येक क्षणाला विचार करावा. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवणी, करावे तातडे परमार्थाची. नाशिवंत देह जाणार, सखोल आयुष्य खातो काळ सावधान. तुम्हा आम्हाला किंमत जोपर्यंत आहे, जोपर्यंत शरीर चालू आहे, जोपर्यंत इंद्रिय चालू आहे, जोपर्यंत समाजाला, कुटुंबाला, लोकांना तुमची जरूरत आहे, तोवर तुमची किंमत आहे. जसं फुलातला सुगंध गेला की फुल कचरा पेटीमध्ये जात, परिमाण गेली ओस फुल देठी, आयुष्याचे मट्टी देह तैसा. घडी घडी काढ वाटयासे पाहे, अजून किती आहे अवकाश. माणसानं असं जीवन जगावं, कीर्ती मागे उरली पाहिजे. तुका म्हणे ऐका मरणेची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करो निमरावे. जन्म घालून हे वाया मानवाची, उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम. हा नरदेव फार तुला मोलाचा नाही बाप, म्हणून आम्हाला संसारामध्ये असं रंगायचं आहे. संसारी असावे, सोनी नसावे, भजन करावे वेडोवेडा. आम्हाला असं रंगायचंय की त्या रंगामध्ये रंग भरील, त्या श्रीरंगाचा रंग भरील आणि आमच्या जीवनाचा उद्धार होईल. रंगे रंगी रे श्रीरंगे, काय भृलासी पतंगे. शरीर गायाचे ठेवणे धैर्य विलास जिने. नवे तुझा परिवार द्रव्यदारा, क्षणभंगूर. का अंतकाळीच्या सोयरा, तुका म्हणे विठोदरा. म्हणून आमच्या मुलांना, आमच्या मुलींना आणि या तरुण पिढीला आज अध्यात्माची गरज आहे. माईबाप, रोज माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबरांचा गाथा वाचा, भागवत वाचा, रामायण वाचा. खरं जीवनाचं सार कळील. कारण की आज लोकांकडे नाती नाही टिकली. आज मायबाप नाही राहिली. आज आमची तरुण पिढी थोर मोठ्यांचा आदर करत नाही, मायबापांचं प्रेम सांभाळत नाही, मायबापांची म्हातारपणी सेवा करत नाही. भावा बहिणीचं नातं तुटलं, भावाभावातलं प्रेम संपलं, जिव्हाळा संपला, कुटुंबातले ऐक्य समाप्त झालं. आज लोक मोबाईलच्या व्यसनामुळे, दारूच्या व्यसनामुळे, गुटख्याच्या व्यसनामुळे, सिगारेटच्या व्यसनामुळे उन्मत्त झाली आणि माणूस राक्षस प्रवृत्तीकडे वाटचाल करत चाललेला आहे. काळ येणारा फार धोक्याचा. मायबाप, 70-80 वर्षाच्या आयुष्याकरता आम्ही किती खालच्या टोकाला जातोय, हे तुम्ही आम्ही सर्व पाहत आहोत. परिस्थिती फार गंभीर आहे कलियुगाची. सावधानतेचा इशारा देतो, थांबतो. हरिभक्त पारायण रामकृष्णारी तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.